आज करायची आहे ती पोस्टमनची भूमिका. एका गावाहून आलेलं पत्र तुमच्या हातात द्यायचं. स्वतःचा मजकूर त्या पत्रात टाकायचा नाही. लिहिलेला मजकूर खोडायचा नाही. पत्रातला मजकूर वाचल्यावर राग, लोभ, आनंद, आश्चर्य इत्यादी जे भाव निर्माण होतील त्याला माझा इलाज नाही. कारण मी फक्त भारवाईचं काम केलं आहे, करणार आहे. एरवीसुद्धा आम्ही लेखक वेगळं काही करतो का? आशा, निराशा, साफल्य, वैफल्य, अपेक्षा, उपेक्षा, सुखदुःख ह्या सर्व संवेदनांचा अनुभव सामान्य माणसापेक्षा काही वेगळ्या पातळीवरूनच घेतो का? इतरांचं माहीत नाही. मी मात्र सगळ्या व्यथांचे, सुखाचे अनुभव सामान्य माणसाच्या पातळीवरूनच घेतो. सामान्य म्हणजे काय? तर देह, भाव धारण करण्याच्या पातळीवरून. क्वचित कधीकधी सामान्यहून सामान्य झालो आहे. मग लेखक म्हणून काही वेगळेपण असतं का? कोणती कलाकृती किंवा कला आणि जीवन यांचं एकमेकातलं नातं काय असावं? हा प्रश्न सोडवणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. तरी त्याबद्दल थोडंसं सांगता येईल. वियोगाचं दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं असतं. वाट पाहण्याच्या यातना तर जीवघेण्या असतात. पण ह्या दोन्ही विषयांवर केलेलं काव्य वा एखादं गाणं माणूस जाता येता गुणगुणतो. रडणाऱ्या मुलाचा रंगीत फोटो आपण तेवढ्याच कौतुकानं लावतो. म्हणजे चित्रण कोणत्याही भावनेचं, वृत्तीचं असलं तरी त्या कलात्मक निर्मितीचं नातं सातत्यानं माणुसकीशी असतं. काळजाचा ठाव न घेऊ शकणाऱ्या निर्मितीला कलाकृती म्हणता येणार नाही. ती केवळ आकृती. डोळ्यासमोरून नाहीशी झाल्या क्षणी तिचं मनावरचं चित्र पुसलं जातं ती आकृती. मागे रेंगाळते ती कलाकृती. चालत्या बोलत्या माणसाबद्दल देखील हाच न्याय लावता येईल का? एखादी व्यक्ती मनात रेंगाळत राहते ती का? केवळ देखणी असते म्हणून? तसं असेल तर देखणे पुरुष आणि रूपवंती बायकांना तोटा नाही. त्या सगळ्या व्यक्ती मनात राहतात का? कायम विचारांची भूक असलेली माणसं विचारवंतांच्या शोधात असतात. शारीरिक सौंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्तच ठरतं. प्रवासभर सोबत होते ती विचारांचीच. प्रगल्भ विचार आणि दिलदार मन लाभलेली कोणतीही व्यक्ती आकृती उरत नाही. ती स्वतः कलाकृती बनते. म्हणूनच तिची दुःख आणि संघर्षानं भरलेली जीवनगाथाही कलाकृती ठरते. अशाच एका व्यक्तीचं हे दर्शन. पोर्ट्रेटवरचा ब्राऊन पेपर काढण्याचं काम माझं. टिळक स्मारक नाट्यगृह, पुणे. माझा कथाकथनाचा 1260वा कार्यक्रम. रात्रीचे 9:20 झालेले. टिळक स्मारकाच्या प्रवेशद्वारी केवळ कलावंतांचंच नव्हे तर कलावंताला दैवत मानणाऱ्या रसिकांचंही फुलांनी स्वागत होतं. फॉरेस्टच्या दुकानातली फुलांची रंगीबिरंगी सुगंधी सजावट बघत मी टिळक स्मारकाच्या प्रांगणात आलो. काही परिचित चेहऱ्यांनी अडवलं. 4-2च वाक्यांची देवाणघेवाण होई होई तो एक अनाहूत व्यक्ती समोर येत म्हणाली, नमस्कार. अंगावर जाडं भरडं रुगडं, डोक्यावरून पदर, चेहरा गावरान, अस्सल मराठा. मराठमोळा असावी हा एक आपला अंदाज. मी मुद्दाम कार्यक्रमाला आली. अमरावतीला असते. काही ना काही दखल घ्यायची म्हणून विचारलं, अमरावती का? अरे वा. त्यात वा काय? नाव? तिनं नाव सांगितलं. पैरावावरून केलेला जातीचा अंदाज बरोबर ठरला. मध्यंतरात श्री गजाननराव वाटवे, पुण्याचे असिस्टंट कलेक्टर कमलाकर तोरणे, आशा काळे इत्यादी 10-15 स्नेहांचा, परिचितांचा वेढा पडला. तो वेढा पार करून ती हिरकणीसारखी पुढं आली. चहापानात सामील झाली. 10 मिनिटांच्या मध्यंतरात तिनं बहिणाबाईंपासून सुरेश भटांपर्यंत कवितेच्या 1-1, 2-2 ओळी ऐकवल्या. चंद्रावरचे 2 गुलाब वाटव्यांनाच नजर केले. माझं नेहमीचं 10 मिनिटांचं मध्यंतर 15 मिनिटांच्या वर झालं. तिच्या दीर्घ मुलाखतीसाठी मीच तिची अपॉइंटमेंट घेतली.
मुलाखतीच्या अगोदर अर्धा तास मी हॉटेलवरून निघतो. दत्तवाडी पानमळ्यात जातो. बँक ऑफ इंडिया कॉलनीमध्ये एक घर कोणत्याही कलावंताच्या स्वागतासाठी सिद्ध असतं. शंकर वैद्यासारख्या रसिल्या कवीपासून थेट गझल सम्राट सुरेश भटांची निर्मिती ह्या वास्तूनं ऐकलेली आहे. नवोदित आणि प्रतीत यश ह्यासारखे तराजू इथं नाहीत. म्हणूनच कुणासाठी कोणती पुडी सोडायची असलेही हिशोब इथे नाहीत. आचार्य रजनी शहा वंदनीय आहेत आणि गौरी देशपांडेही. ग्रंथ हे या वास्तूचं भूषण आहे. वाचन ही उपासना. वेगवेगळ्या लेखनावर चर्चा ही आरती. सगळेच देव सारखे, पण तरी त्यातलं दैवत एखादंच असतं. त्याप्रमाणे इथं ज्ञानोबाराय VIP अगदी अलीकडच्या लेखकात कुरंदकर म्हटलं की इथल्या वास्तूचं क्षेत्रफळ काही चौरस फुटानं वाढतं. बाहेरच्या खोलीतला दिवाण जिन्यातल्या लँडिंगवर येतो आणि इतर खुर्च्या वगैरे मेन लँडिंग अडवतात. एरवी मध्ये येणाऱ्या आणखीन काही वस्तू शेजारी पाजारी जातात. वास्तू खरंच मोठी होते. बेलदोडे घातलेल्या उकळत्या कॉफीच्या वासानं स्वागत होतं. जिन्यासमोर ठेवलेल्या दिवाणखानाखाली चिंदादिल श्रोत्यांच्या पादत्राणाची गर्दी दिसते. सगळी कामं संपून वास्तूची मालकीन अभ्यागतांसाठी स्वतः मोगऱ्यांचे गजरे गुंफत असते. मोगऱ्यांच्या फुलांना हसतमुख मालकिनीचा हस्तस्पर्श झाल्यानं पाणी मारण्याची गरज वाटत नाही. त्यांना टवटवीत कसं राहायचं ते समजतं. ठरल्याप्रमाणे ती आली. F1 बँक ऑफ इंडिया ह्या फ्लॅटनं सवन भक्तीचा करंट अकाउंट उघडला. मी तिला म्हणालो, मोकळेपणे गप्पा गोष्टी करूया. तुमची आम्हाला सगळी माहिती सांगा. ती काहीशा संभ्रमावस्थेत म्हणाली, साहेब, हे क्षेत्र मला फार उंच वाटतं. कधीतरी हे आपल्या अंगावर कोसळलं का आपण गुदमरून जाऊ का? आणि जर आपला जीव गेला तर आपण कुठं जाऊ? कुठंतरी तळागाळात कोणत्या तरी नळकांड्यातून कुठंतरी निघू. आपण तरी राहू का? शहरामध्ये येताना हे दडपण माझ्यावर असतं. पण मुळातच असं दडपण का? दुधानं तोंड पोळलं की ताक बी फुकून प्यावं लागतं बघा. आमचे अकोल्याचे एक कवी आहेत, श्रीकृष्ण राऊत. त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय, माझी भकास शिल्पे शोधित काल होता, होण्या तरी व्यथेचा ऐने महाल होता. ठेवून काळ झाला शिक्यावरी धैर्यानं, सांत्वनास आला माझ्या रुमाल होता. स्वस्तात फार ज्यांनी विकले मला अवेळी, गहाळ कातडीचा कोण दलाल होता. सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे, होण्या तरी मड्याचा तोही गुलाल होता. मैफिलीची दाद ऐकून ती पुढे म्हणाली, तर साहेब, माणसाचे घाव कधी कधी बोलायला लागतात. तुम्ही जन्मापासूनची माहिती सांगा की. माझा जन्म झाला टिपरी मेघे, वर्धा जिल्हा. विनोबा भाव्यांचं पवनार आणि महात्मा गांधीचं सेवाग्राम त्याच्यामध्ये माझं माहेर. मी 4 वर्ग शिकले. 4थी पास आमच्याच गावी. आमची परंपरा म्हणजे अगदी खालची, अशिक्षित असलेली, गाई म्हशींचं संगोपन करणारी. आम्ही महाराष्ट्रीयन गवळी आहोत, म्हणजे मराठा. वडील अशिक्षित म्हणून आई अशिक्षितच. परंपरा तशी, आणि त्यांच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला. पण वडिलांचा एक गुण माझ्यात उतरलेला. वडिलांना रडणं कधी आवडायचं नाही, मर्दपणा. वडिलांचं नाव अभिमानजी साठे. आता ते नाहीत. आई हाय, भाऊ एकच. मी साठ्यांची लेक आणि सकपाळांची सून. सासर माहेर वर्धा जिल्ह्यात. 12व्या वर्षी लगीन झालं. परंपरा तशी साहेब. पूर्वी तर गर्भानपणीच पोटाला कुंकू लावून ठेवायचे. दोन्ही पोरी झाल्या तर फिसकटलं. पोरगं पोरगी झालं की जुळलं. तुमचं लग्न किती साली झालं? आता ग बाई, ते नाही सांगायला यायचं. पण बघा,
जवाहरलाल नेहरू वारले तेव्हा मी पहिल्या मुलाच्या वेळेस गरोदर होते. तेव्हा माझं वय 14 होतं. 12व्या वर्षी लग्न झालं. 1 वर्ष मध्ये गॅप गेलं. अजून तीच प्रथा आहे? नाही साहेब, आता नवं रक्त लय उसळी मारतं. आता मागचं बोलायचं नाही. मुक्काम पोस्ट कोपरा. मैफल खुलली. ती मोकळी झाली. पट उलगडू लागली. तिच्याजवळ उत्तर तयार होती. ती शुद्धासाठी थांबत नव्हती. काही उच्चार पांढरपेशांना लाजवतील असे तर काही तिच्या पद्धतीचे. तरी शुद्ध उच्चारांचं प्रमाण जास्त. तिनं एवढं ज्ञान मिळवलं कसं, कुठून, हे कुतूहल जबर. तिनं सांगितलं, समोरची परिस्थिती तुम्हाला काय करायचं शिकवते. माझं सासर नवरगाव फॉरेस्ट जंगली विभाग. मला 2-3 वर्षांनी 3 मुलगे झाले. पण मी टप्प्याटप्प्यानं विचार करीत गेले. असं का? म्हणजे आमच्यात 2 जाती, गरीब आणि श्रीमंत. गरीब म्हणजे एकदम तळागाळातले, श्रीमंत म्हणजे एकदम 35 एकर जमीनवाले. आम्ही भूमिहीन. 35 एकरवाल्याला शेणखत मोफत. ते त्याच्याच जमिनीत टाकून उत्पन्न डबल करणार. आम्ही शेणखत गोळा करायचं. फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचा लिलाव करायचं. आम्हाला लई तरात द्यायचं. मारहाण बी करायचं. आणि साहेब, एक म्हण आहे, नवऱ्याचं पीठ बायकोचं तेलमीठ. आमचा नवरा दिवसभर जंगलभर गाई म्हशी चारायला न्यायचा. आम्ही त्यांचं शेण दिवसभर सावडावं. हो, मी 160 गायींचं शेणखत काढणारी बाई. वरून पाणी गळायचं. खिळलेलं टोपलं डोक्यावर असायचं. सगळे केस भरून जायचे. हातानं केस इकडं तिकडं करायचे. डोळं साफ करायचं. परत सुरू. तिथं एक रूढी वाईट. दिवसभरात सगळं शेणखत काढून नाही झालं तर बाईवर 2 सोटं नवऱ्याचं बसणार. नवऱ्यानं मारायचं. मला माझं पातळ रक्तानं चिकटलेलं पाण्यानं धुवून काढावं लागायचं. परत अश्रू बिश्रू पुसून हसत मुखानं कामाला लागायचं. रडलं की डबल मार. बायको काय रडायसाठी असते का? 2 लाता मारून काम करायसाठी असते. त्या येळची एक म्हण आहे, बैल मारावा तासी आणि बायको मारावी 3ऱ्या दिवशी. म्हणजे बघा साहेब, पेरणीसाठी आणलेला बैल त्याला तासातासानं मारायला हवं. मैफिलीतलं एक मन कळवळतं. आणखीन एक प्रथा सांगते साहेब. माझी बहीण तुला द्यायची आणि तुझी बहीण आपुनी करायची. 50-50. हमारा तुम और तुम्हारा हम. त्यामुळं बघा साहेब, त्याच्या बहिणीला यानं मारलं की तो त्याच्या बहिणीला मारणार. चूक व्हायचं कारणच नको. ती प्रथा अजून आहे बघा. अशा वातावरणात मी वाढलेली. मला कुणाचं मार्गदर्शन नाही. मी कशी शिकणार? तरी तुम्ही अस्खलित छान बोलता. लिहायला नाही मिळालं, शिकायला नाही मिळालं. पण साहेब, खरं सांगू का, मी तिथल्या अन्यायाला तोंड फोडलं. रंगनाथन कलेक्टर होते. त्यांच्याकडं न्याय मागितला आणि माझ्या असंख्य बहिणींना शेणखताचं पैसे मिळायला लागले. आम्ही दिवसभर गोळा केलेलं शेणखत फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचा लिलाव करायचं. 35 एकरवाल्या जमीनदाराची वट. पण बघा, कलेक्टर साहेबानं माझं ऐकलं. बाया बापड्यांना मजुरी मिळू लागली. 35 एकरवाल्यांची समधी जमीन गेली. त्याचे हिस्से पडले. शेकडो लोकांना, गोरगरिबांना मी न्याय मिळवून दिला आणि त्याचे बाई साहेब, मी माझ्या घरादाराला पारखी झाले. ती आता बोलत नव्हती, कोसळत होती, सळसळत होती. भूतकाळात प्रत्येक क्षण ती दुसऱ्यांदा जगत होती. आमच्यापैकी प्रत्येकजण थरारून गेला होता. 4 बुकच जेमतेम शिकलेल्या, शेणखतात आणि 2-2 वर्षांनी बाजेवर आयुष्य गेलेल्या त्या बाईचं शब्द सामर्थ्य अचाट होतं. आणि वाट्याला आलेलं आयुष्य तर अमानुष होतं. गरीब अर्धपोटी राबणाऱ्या बाया बापड्यांना शेणखताची मजुरी मिळावी या रास्त मागणीसाठी तिला
7-8 महिने झगडा द्यावा लागला. अडाणी माणसांची अन्याय करण्याची शक्ती जबर असते. परिस्थिती आणि गावरान बिनडोक नवरे यांचा मार खाऊन खाऊन दुःख पचवण्याची त्यांची ताकद अलौकिक वाढलेली असते. त्या बायकांना यातना होत नसतील असं कोण म्हणेल? पण प्रसूती वेदनाशिवाय अपत्य प्राप्ती नाही हे जितकं नैसर्गिक, तितकं संसार म्हटलं की अन्याय, मारहाण ह्या गोष्टी नैसर्गिक हे मानायची वृत्ती. अगोदर निखाऱ्यावरची ही परंपरेची राख फुंकण्यात शक्ती जाते. संपूर्ण राख बाजूला झाल्यावर ठिणगी उरली आहे का पार कोळसा झालाय हे समजणार. ठिणगी दिसली तर ती जतन करायची, धगधगती ठेवायची. पुन्हा ती राखेखाली जात नाही ना हे पाहायचं. कोणतीही क्रांती यशस्वी ठरली तर प्रकाशाची वाट भविष्य काळात लाभते, नाहीतर ती यात्रा एका अंधाराकडून दुसऱ्या अंधाराकडेच होते. पण चौथ्यांदा गरोदर असतानाही तिनं सगळ्या ठिणग्या मशाल तयार केली. ह्या अपेक्षेनं गोळ्या केल्या, मशाल तयार झाली. हुकुमशहा जमीनदाराचं घर पेटलं आणि मग त्यानं तिचंही घर पेटवलं. तिच्या नवऱ्याच्या मनात त्यानं भरवून दिलं, तुझ्या बायकोला दिवस माझ्यापासून राहिलेत, तिच्या गावी हे नाही. अशीच एक संध्याकाळ. पाण्यानं भरलेले 2 हंडे डोक्यावर. 9वा महिना लागलेला. नेहमीसारखं घरी जायचं, रात्रीचा स्वयंपाक करायचा आणि नव्या जीव्याची वाट पाहायची. आजची रात्र निभावते का बघायचं. तोच समोर नवरा, आग्या वेताळाचा अवतार. त्यानं तिथंच पोटावर लाथ मारली. तिचा तोल गेला. डोक्यावरचे पाण्याचे भरलेले हंडे पोटावर पडले. शुद्धीवर आली तेव्हा ती गाईच्या गोठ्यात होती. पोट रिकामं झालं होतं. गोठ्यात अंधार होता. वर केवळ आकाशाचं छप्पर होतं. आज हे सगळं सांगताना तिला एक तटस्थता आली होती, पण शब्दाची धार तशीच कायम होती. तिचं कथन कपोलकल्पित नव्हतं, तरी एक शंका छळत होती. 3 मुलं झालेल्या आपल्या बायकोची नवऱ्याला ओळख पटू नये. ती म्हणाली, ज्या माणसानं सगळं आयुष्य म्हशीबरोबर घालवलं, सुवागरात्र म्हणजे काय हे ज्याला माहीत नाही. कधी कधी म्हशी हाकलता हाकलता जंगलामध्ये कळप लावून द्यायचा. दुपारी घरी यायचं, ओरबाडून एका क्षणात काहीतरी घ्यायचं, पुन्हा जंगलात जायचं. त्यानं बायको कधी ओळखायची, नवरा आपल्याकडून काहीतरी घेतो आणि आपण काहीतरी देतो, एवढंच कळायचं. ह्यात बायकोला ओळखायचं कधी? मला वाटलं होतं साहेब, मी त्याची बायको नसल, पण त्याच्या 3 पोराची आई तर आहे. पण काही नाही. गोठ्यातल्या गाई म्हशी त्याच्या होत्या, पण गोठ्यात बाळंत झालेली बायको त्याची कोणी बी नव्हती. भयानक आहे साहेब. पुढचं आहे का? मला जाग आली तेव्हा अद्यान मध्यानची एक चकचकणारी चांदणी निघते. ती निघाली होती. गोठा म्हणजे वर छप्पर नाही, 4ही बाजूंना लाकडाचे मोठे ओंडके, मध्ये गाई. माझी शुद्ध गेली. मला तिथंच शेणात आणून टाकलेलं. शुद्ध आली, पाहिलं तर अरे देवा, मी गरोदर होती ना. पोट रिकामं झालेलं. आता कसं करू? सगळीकडे अंधार, लाईट बीट नाही. पाहिली तर आपली पोरगी दगडाच्या कपारीत पडलेली, रक्तानं पातळ भरलेलं, भोवती थारोळं, सडा, बाजूला बसलेल्या गायी. उठले, हे समद धुवायला पाहिजे. मुलगी, नाळ आणि वळ गाठोडं समद्यासकट जायचं कुठं? नर्स नाही, डॉक्टर नाही, घर पण नाही. आता ओल्या बाळंतपणीला कुणी पाणी देईल का? मग नाल्यावर गेले, पण प्रश्न पडला, मुलीचे हे गातोडं दूर कसं करायचं? मग पोरीला असं वाकडं झोपवलं, दगड घेतलं आणि खटाखट घाव घातलं, नाळ तोडली. पण साहेब, पोरगी रडलीच नाही. आंघोळ केली नाल्यावर. ओलं पातळ पोरीला आणि मला गुंडाळलं आणि गोट्यात येऊन बसले. दिवस निघाला. वाटलं काहीतरी मिळेल साहेब.
थोरल्या बाळंतिणीला बाळंतपणानंतर लई भूक लागते बघा. मला पण लागली की, पण दिवसभर काय पण मिळालं नाही. भोगून पार केलेलं दुःख ती आता निर्लेपपणानं सांगत होती. आम्हालाच ऐकवत नव्हतं. 15-20 मित्रमैत्रिणींचा मेळावा सगळं ऐकताना थरारून गेला होता. आपण कल्पना करू शकणार नाही इतका माणूस क्रूर होऊ शकतो. पालनकर्ता जगाचा निरोप घेऊन गेला तर मुकी जनावरं चारा पाणी वर्ज्य करतात आणि 2-2 वर्षांनी बायकोला बात जवळ करायला लावणारा नवरा नंतर बायकोला 10 दिवस उपाशी ठेवू शकतो. असले राक्षस नियती निर्माणच का करते? अनेक मुलं जन्माला आल्या आल्या मरतात. ही माणसं का जगली, का जगतात? बायकोला 10 दिवस उपाशी ठेवूनही त्या नराधमाचं समाधान झालं नाही. ही कोणी भिकारीन आमच्या गोठ्यात येऊन बाळंत झाली असं सांगून कोण्या एका ट्रकवाल्याबरोबर तिची पाठवणी करण्यात आली. इतक्या विपन्न अवस्थेत आणि अत्यंत अवहेलनेच्या काळात ती जगली तरी कशी? एकाही माणसाला कणव येऊ नये त्याच आवेशात ती सांगू लागली. सकाळी आशा घेऊन मी निघायची, पण संध्याकाळ निराशेत मावळायची. 10 दिवस उपास मार, पण 10व्या दिवशी बंड केलं. म्हटलं आता मुरब्बी माणूस धरायचं. मुरब्बी म्हणजे कळलं का? म्हणजे म्हातारं माणूस. म्हटलं नव्या रक्ताला जाग येणार नाही, पण जुनं रक्त पागळल्या बिगर राहणार नाही. पण माझा अंदाज साफ चुकला. एक म्हातारी कचरा टाकायला आली. तिचं पाय धरलं. माय, खायला देते का? शिळं उष्ट माष्ट काय बी दे. तुझ्या पोरानं टाकलेलं दे, नासलेलं कुसलेलं विटलेलं काय बी दे. पोटात कसंच होतंय. बरं मग? पायाला चटका बसल्यागत तिनं उडी मारली. मी अपवित्र झाले होते ना? अन साहेब, त्या म्हातारीनं मरायची आठवण करून दिली की नाही? तो पातोर मरणाचं विसरलेच होते ना? पाणी पिऊन 10 दिवस जगले होते. त्या दिवशी ठरवलं मरायचं. मध्यान रात्र होईतो थांबले. कारण वाईट काम करायचं म्हणजे अंधाराचा आधार घ्यावा लागतो साहेब. मी वाईट काम करणार होते. एका जीवाला पोरकं करून चालले होते. पहिल्या 3 मुलांची मी कोणी नव्हते, पण तिची तर नक्की होते. रात्र होऊ दिली. सुमसान झालं सगळं. हंसी मोरानं टाहो दिला. लाल बादल पोहनपाठ झाला. तशी येळ झाली. पण साहेब, माया लई वाईट असते. वाटलं मुलीचं शेवटचं चुंबन घ्यावं. खाली वाकले, गालावर होठ टेकले. तिच्या गालाचा मऊ मऊ स्पर्श झाला आणि तिनं टाव फोडला की साहेब. जन्माला आल्यापासून ही पोरगी रडलीच नाही. मला मुलीची लई आवड. ती मुकी नाही व्हायला पाहिजे. तिनं रडावं म्हणून मी 3 दिवस दूध दिलं पाजलं नाही. भूक लागून शान तरी रडल, पण नाही. आणि आता एकाएकी रडायला लागली आणि फाडकन डोक्यात लाईट लागलाय. ही माझ्याजवळ न्याय मागते. तुला मरायचंय तर अल्प काळाकरता मला कशासाठी निर्माण केलं? तूच माझी माय बाप गणगोत असं ती म्हणते. मग मी म्हटलं नाही 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 मरत. तू रडली ना, आता तर नाहीच मरत. हॅट, नाही मरेंगे. मरणं कॅन्सल. सगळ्यांचे डोळे पाणवले होते. प्रत्येकाचं मन हळुवार झालं होतं. आणि त्याही अवस्थेत तिचा कॅन्सल शब्द ऐकून अचानक श्रावण सर जमीन भिजवून सुगंधी करून गेली. तिच्या अशुद्ध गावरान पण गोड भाषेची स्वाभाविक